जरी इंटरनल ईमेलचं कम्युनिकेशन किंवा सर्व्हर असलं तरी तुमचे अधिकारी एकमेकाशी बोलू शकत नव्हते, त्याच्यामुळे डीबीटी सुद्धा झालेली आहे। हे नाकारता येणार नाही मंत्री महोदय, याची जबाबदारी निश्चित करून तुम्ही चौकशी करणार का? आपण टेक्निकल नाहीये, चौकशी तर करा तुम्ही। प्रश्नच विचारले मी, दुसरं तर काहीच बोललो नाही। लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज येणार, याची काही तयारी आहे? क्लाउड स्टेटस या कंपनीने त्या 5-6 दिवसात ईमेलची सेवा बंद केल्यामुळे अनेक नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्याचं नुकसान झालं होतं। तर एवढी मोठी राज्याची सेवा जर बंद होत असेल तर त्याच्या दोषींवर आपण कारवाई करणार का? या महामंडळाच्या स्थापनेच्या 8 वर्षानंतर देखील कर्मचाऱ्यांचे वेतन व नियमित धोरण लागू झालेलं नाही। सभापती महोदय, ही लक्षवेधी जी आहे ती माहिती व तंत्रज्ञान महामंडळ ही महाराष्ट्र शासनाची जी कंपनी आहे महा-आय-टी त्याच्या संदर्भामध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही कंपनी महाराष्ट्र शासनाच्या आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी कंपनी आहे। सभापती महोदय, मी मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देखील लक्षवेधी क्रमांक 234च्या माध्यमातून ही लक्षवेधी मांडली होती, जी लागली होती, त्याचं उत्तरही मला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आज पुन्हा एकदा लक्षवेधी क्रमांक 1च्या माध्यमातून याचं उत्तर माझ्याकडे आलेलं आहे। सभापती महोदय, या उत्तरांमध्ये खरं तर इतका मोठ्या पद्धतीचं म्हणजे गोंधळ उडालेला आहे की एका बाजूला उत्तर जसेचे तसंच आलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला काही त्याच्यामध्ये विरोधाभास देखील दिसतो आहे। या हिवाळी अधिवेशनात ज्यावेळेस मी लक्षवेधी सूचना मांडली आणि त्याच्यात मी एक प्रश्न विचारला होता की क्लाउड स्टेटस या कंपनीने 17 ऑगस्ट 2023 रोजी माहिती तंत्रज्ञान महामंडळाची देयके सादर केली नाही आणि त्यांना ते पेमेंट दिलं नाही म्हणून त्यांनी 5-7 दिवसासाठी आपली सेवा ईमेलची सगळी बंद केली आणि त्या 5-7 दिवसात ईमेलची सेवा बंद केल्यामुळे अनेक नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्याचं नुकसान झालं होतं। हे मी मागच्या वेळेस विचारलं, मागच्या उत्तरात सांगितलं की 2 दिवस सेवा बंद झाली होती, त्याची कबुली दिली आणि आजच्या उत्तरात असं सांगितलेलं आहे की अशी सेवाच कोणती बंद झाली नव्हती आणि कोणतंच नुकसान झालेलं नाही। म्हणजे माझा प्रश्न असा आहे की मागच्या वेळेस तुम्ही एक उत्तर देता की बंद झाली होती आणि आजच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही म्हणताय की बंद झाली नव्हती। तर मंत्री महोदय, आपण खुलासा करावा की खरंच बंद झाली होती किंवा नाही। जर बंद झाली होती तर ती का बंद झाली होती? जर ती बंद झाली होती तर एवढी मोठी राज्याची सेवा जर बंद होत असेल तर त्याच्या दोषींवर आपण कारवाई करणार का? त्याची चौकशी आपण करणार का? प्रश्न आणि चुकीची माहिती हे दोन्ही लक्षवेधीमध्ये जी तफावत दिसते आहे उत्तरामध्ये, त्याच्या चुकीच्या माहितीबद्दल आपण चौकशी करून काही कारवाई करणार का? प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 2, सभापती महोदय, याच्यामध्ये एक फार मोठी योजना भारत नेट नावाची केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सगळ्या ग्रामपंचायती पातळीपर्यंत इंटरनेट सुविधा पुरवण्याचं काम या महा-आय-टी कंपनीच्या माध्यमातून चाललेलं आहे। गेल्या अनेक वर्ष आम्ही हे काम बघतोय, ऑप्टिकल फायबर टाकण्याचं काम चाललेलं आहे। 2023च्या 20/12/2023ला मी जी लक्षवेधी माझी लागली होती त्याचं उत्तर देत असताना ऑप्टिकल केबल नेटवर्कचं काम 49,464 किलोमीटर म्हणजेच 88% पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलं होतं। आज या लक्षवेधीला 197 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि 197 दिवसामध्ये आजचं उत्तर आहे की 50,499 किलोमीटर म्हणजे 90% काम झालेलं आहे। म्हणजे या 197 दिवसात प्रश्नावरच येतोय मॅडम, या 197 दिवसात 2% काम झालेलं आहे। मग इतका हळू हे काम का चाललेलं आहे? त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीच्या अडचणी येत आहे? त्याच्यावर शासन काय काम करत आहे? हा प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 3, राउटर लावण्याचं जे काम ग्रामपंचायतींना करायचं होतं, 9,146 ग्रामपंचायतींना 20/12/2023च्या उत्तरात आपण लिहिलंय की आम्ही राउटर लावले होते। 73% ग्रामपंचायतींपर्यंत हे पोहोचलं होतं। आज 4/7/2024ला उत्तर देताना आपण सांगितलंय म्हणजे 9,911 ग्रामपंचायती म्हणजे 79% काम झालेलं आहे। म्हणजे 6% काम मागच्या 197 दिवसामध्ये झालेलं आहे। हा प्रचंड अन्याय त्या तिथल्या ग्रामपंचायतींवर आणि त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम चाललेल्या सगळ्या विभागांवर आहे। सभापती महोदय, हे जे 3 प्रश्न आहेत याबरोबर एक शेवटचा 4था प्रश्न माझा असा आहे की या महामंडळाच्या स्थापनेच्या 8 वर्षानंतर देखील कर्मचाऱ्यांचे वेतन व नियमित धोरण लागू झालेलं नाही। मागच्या उत्तरात 197 दिवसांपूर्वी दिलेल्या उत्तरात आपण सांगितलं होतं
की माजी निवृत्त IAS अधिकारी KP बक्षी यांची समिती नेमलेली आहे व लवकरच हे वेतन त्यांना लागू करण्यात येणार आहे। आज 197 दिवसांनंतर देखील परत तेच उत्तर तुम्ही या ठिकाणी सभागृहाला देताय, तर मला असं वाटतं की या लक्षवेधीच्या दोन्ही उत्तरांमध्ये कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचं लक्षात येत आहे। आणि पाचवा शेवटचा प्रश्न आहे, 6-7 मिनिटं तुम्ही एका वेळ डेव्हलप प्रश्नच विचारले मी, दुसरं तर काहीच बोललो नाही। तांबेजी, आम्ही तुम्ही असं म्हणते का की तुम्हाला एकदाच बोलायला देणार? ते उत्तर येऊ दे, त्याच्यानंतर पुढचे प्रश्न एकदाच सगळे सांगितलं म्हणजे एकदाच ते बोलतील, नंतर बोलायला देत नाही। आता बोला। बरं, तुम्हाला 4 प्रश्न विचारले, त्याचं उत्तर द्या, मग माझे उपप्रश्न विचारतो। माननीय सभापती महोदया, खरं तर अतिशय ग्रामीण भागातल्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे। आणि शासनाच्या ज्या ज्या योजना आपण प्रसिद्ध केलं जातं किंवा ज्या ज्या योजना आपण इंटरनेटद्वारे कनेक्ट केलं जातं त्याच्यावरती अपलोड केल्या जातात, त्याच्याशी रिलेटेड टेक्निकल हा थोडा सब्जेक्ट आहे। आणि मग आपण ग्रामीण भागात सुद्धा बघितलं, काही रस्ते असतील किंवा अशा फायबर ऑप्टिक्स केबल टाकायचे असतील किंवा हायवे ॲक्विजिशन ऑफ लँड किंवा रस्त्याच्या कडेने समजा रस्ता डांबरीकरण झाला आणि त्याच्या शेजारी परत फायबर ऑप्टिक्स नंतर येतं त्याचं केबल टाकायला, त्यावेळी गावकरी किंवा ते अडचण तयार करतात, तिथं ते काम थांबवतात। किंवा राजमार्ग असतील, राष्ट्रीय महामार्ग असतील, आपले हायवे असतील किंवा वन खातं असेल, ह्या सगळ्याच्या परमिशन वगैरे घेतल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी पुढे जातो, काम करतो। आणि कुणाचाही अडथळा नसेल, एखाद्या गावाच्या शेजारनं रस्त्याच्या कडेने जरी चाललं तिथं गावातल्या कुठल्या 5-50 जमावणं जरी आम्हाला नाही आमचा रस्ता खराब होतो, तुम्ही थांबा, आम्हाला हे दाखवा दे, तसंही ते काम पुढे जातं। त्यामुळे ह्या आपल्या ग्रामीण भागातल्या अडचणी हे तुम्हालाही माहीत आहे, आपल्यालाही माहीत आहे। शहरी भागामध्ये त्याचं महत्त्व चांगल्या पद्धतीने माहीत आहे, ग्रामीण भागामध्ये थोडा अडथळे येतात। अगदी आपल्या MSCBच्या केबल टाकताना किंवा पोल लावताना सुद्धा किंवा टॉवर लावताना सुद्धा किती अडचणी येतात आपण ते बघतोय। त्यांचं एक समजावून सांगणं, त्या ठिकाणी त्यांचं काउन्सिलिंग करणं, त्या पद्धतीनं मग सामंजस्यानं ते काम पुढे नेणं, अशामध्ये सुद्धा आज ह्या कंपनीचं काम बऱ्यापैकी पुढे गेले। आता तुम्ही म्हणता की 197 दिवस झाले, त्याच्यामध्ये 2%, 3%, 4%च वाढ झालेली आहे, पण तेवढे हर्डल्स त्या ठिकाणी असतील म्हणूनच ते काम पुढे गेलेलं असं माझं मत आहे लक्षात। त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल की ह्या ठिकाणी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळ MHAIT आपल्या शासनाची कंपनी आहे, त्या ठिकाणी आपल्याला विविध सेवा प्रमाणपत्र ह्या पोर्टलवरून आपण अपलोड करतो। आणि तुम्ही जे त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये म्हटलं की 124 सेवा पोर्टलवर अपडेट नसणे, 124 पोर्टलवरती नाही, ते 65 सेवा ऑनबोर्ड अपलोड करायचं काम चालू आहे त्याचं। 124 नाही, ते आपल्या 65 आहेत। तो एक त्याच्यात थोडं करेक्शन असणं गरजेचं आहे, नाहीतर म्हणायचं की 124 सेवा याच्यात अजून अपलोड होत नाही किंवा सेवाच आपल्या 65 आहेत। त्याच्यामुळं ह्या जे काय MHAIT मार्फत शासनाच्या 38 विभागाच्या 45 सेवा ह्या अपडेट अधिसूचित केलेल्या आहेत। 38 विविध विभागांनी त्यांच्या सेवा या लॉग इन करून अधिसूचित करावायच्या असतात आणि ज्या विभागानं आपल्या सेवा अपलोड केलेल्या नाहीत त्यांची तात्काळ त्या HODची बैठक आपण घेऊ, तुम्हालाही बोलवतो त्या बैठकीमध्ये, आपण चर्चा करू आणि ज्यांच्या सेवा किंवा ज्या अपलोड करायच्या राहिलेल्या आहेत त्यांना आपण एक समज देऊ आणि टाइम बाउंड प्रोग्राम देऊ की ह्या 8 दिवसामध्ये किंवा हे पुढचं अधिवेशन आपलं आहे त्याच्यामध्ये हे अपलोड होणं अपेक्षित आहे, ते झालं पाहिजे। कारण आपल्या ग्रामीण भागाच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे, म्हणजे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। त्याच्यामुळं फायबर ऑप्टिक्स केबल टाकायचं काम जवळपास 12,513 ग्रामपंचायतींना ही सेवा पुरवायचं काम चालू आहे। त्याच्यापैकी तुम्ही पर्सेंटेज सांगितलं, पण त्याच्यात आकडा जर बघितलं तर 9,911 जवळपास 80% काम आपल्या ग्रामीण भागामध्ये झालंय। आणि ज्या अडचणी आलेत त्या ग्रामपंचायतीची संख्या जवळपास 200च्या जवळपास आहेत त्या ग्रामपंचायती। त्याची कारणं आहेत की त्या राष्ट्रीय महामार्ग तो क्रॉस करायचा आहे, वन खात्याच्या काही अडचणी आहेत आणि काही आपले तलाव बिलाव तेही त्याच्यामध्ये येत आहेत, त्याच्यामुळे तळ ओढून त्याचं एस्टिमेशन किंवा कॉस्टिंग वाढते। त्याचीही बैठक आपण घेऊन त्याच्यावरती रेमेडी देण्याचा आपण प्रयत्न करू। आणि जवळपास ही जर सेवा झाली, एक MHADBT हा एक भाग झाला, पण आपल्याला सगळ्या ग्रामपंचायती जर ह्या ठिकाणी इंटरकनेक्ट झाल्या तर मला वाटतं दुसरा प्रस्ताव सुद्धा आपल्याला पुढे आणावा लागेल। तुम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये तो विचारावा किंवा आम्ही त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीला स्मार्ट बोर्ड बसून त्या ठिकाणी आपल्या ग्रामसभा असतील, आपला कृषी विभाग असतील, हवामानाचे अंदाज असतील, ते सुद्धा त्या गावाला आपल्याला अवेअर करता येईल। कारण जोपर्यंत
तुमच्या त्याचं लाईनचं स्पीड वाढत नाही, डाउनलोड करणं किंवा अपलोड करणं, तोपर्यंत ह्या सेवा आपल्या ग्रामपंचायतीपर्यंत ऍक्टिव्हेट होणं अवघड आहे. म्हणून हा निर्णय घेतला. जे पहिलाच इंटरनेट कनेक्शन एक टेम्पररी झालं होतं, आज आपण तिथं फायबर ऑप्टिक्स देतोय, त्याच्यामुळे स्पीड वाढेल आणि स्पीड वाढल्यानंतर ह्या सेवा सुद्धा शासनाचा निर्णय ज्या दिवशी आपल्या सभागृहात होईल किंवा शासनाचा निर्णय ज्या दिवशी आपल्या सेक्रेटरी लेवलला होईल, ऑन द सेम डे सेम टाइम तो आपल्या ग्रामपंचायतीला मिळेल. ही सेवा आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू. राहिला विषय वेतनाचा, वेतनाच्या बाबतीत सुद्धा अजून माझ्याकडे तशी अथॉन्टिकेट या ठिकाणी माहिती नाही, त्याचाही आपण त्या बैठकीमध्ये उपहाव करू आणि वेतनाचं नेमकं काय करता येईल त्याच्यावरती आपण तोडगा घेऊ. प्रश्न ताई बरोबर आहे, परंतु हा फक्त ग्रामीण भागापुरता प्रश्न नाही किंवा फक्त ग्रामपंचायती जोडण्यापुरताही मर्यादित नाही. हा डीबीटीशी संबंधित पण प्रश्न आहे. बहीण लाडकी बहीण योजना आपण आता पाहतोय, त्याच्यासाठी रांगाच्या रांगा लोकांच्या लागलेल्या आहेत सेतू कार्यालयांच्या बाहेर, आणि सरकारी कार्यालयांमध्ये इंटरनेट नसल्यामुळे 500-1000 रुपये घेऊन खासगी लोक ऑनलाईन फॉर्म भरतायत. महिलांना तिथं रांगेत उभं राहावं लागतंय आणि याचा संपूर्ण दोष जो आहे तो महाआयटीच्या या फसलेल्या प्रयोगाला आहे. कारण ही यंत्रणाच उभी राहू शकत नाही शासनाच्या सरकारी कार्यालयांमध्ये. आणि म्हणून माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत की लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज येणार, याची काही तयारी याच्यावरती सभागृहात सुद्धा बरीचशी मंत्र्यांनी महाआयटीचा संबंधित प्रश्न येत आहे. ठीक आहे, बरोबर आहे, पण असं त्याला आपण म्हणू की नाही स्कोप नाही, डीबीटीच्या बाबतीत आहे, महाआयटीच्या संबंधात आहे. त्याच्यावर विषय उपस्थित करा योग्य माध्यमातून, आपण उत्तर द्यायला सांगू. आणि असं कसं डीबीटीच्या संबंध म्हणतात सगळे प्रश्न एकमेकाशी जोडले गेलेले सर. नाही याच्यात प्रश्नात येते, प्रश्नात आहे. तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलत राहा तुम्ही, माझं म्हणणं नाहीये, पण प्रश्न असा आहे की त्याच्यातून मार्ग सरकारने काढलेला आहे, तरी तुम्ही ते सगळं बोलता आहात. लाडकी बहीण योजनेचं तुम्ही खेकसून काय बोलताय? काय घेऊ, काय विषय घेऊ? चालू शेवटची लक्षवेधी चालली आहे. कारण तुम्हाला मस्करी करायला मला वाटते. लक्षवेधीची शेवटची लक्षवेधी, कारण बाकीचे सदस्य नाहीयेत आणि मंत्री नाहीयेत, त्यामुळे आम्ही बरोबर चाललोय कामकाज. प्रश्न घ्या स्पेसिफिक. हा, लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने महाआयटी ज्या हजारोच्या रांगा लागतात त्यासाठी काही तयारी करणार का? दुसरा प्रश्न माझा आहे की हा विद्यार्थ्यांशी निगडीत पण आहे. स्कॉलरशिपच्याही प्रश्न पडतायत. स्कॉलरशिपच्या सगळ्या स्कॉलरशिप वेळेवर जाण्यासाठी महाआयटी काही त्याच्यासाठी उपाययोजना करणार का? आणि तिसरा प्रश्न महत्वाचा आहे की ज्याचं उत्तर आपण मान्य मंत्री महोदय दिलं नाही, की जे मागच्या 23च्या लक्षवेधी दिलं होतं आणि आज 24 मध्ये दिलं नाही, ते म्हणजे की ती सेवा 14 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2023 मध्ये बंद पडली होती का? खरं तर क्लाउड स्टेटस या कंपनीचं आपण त्याच्या पेमेंट देणं आहे, त्याच्यामुळे त्यांनी बंद केलं होतं वगैरे जे म्हटलं, तर त्या बाबतीतलं क्लाउड स्टेटस आणि इंटरनल ईमेल सर्व्हिसेस आणि महाडीबीटी, तसं क्लाउड स्टेटस हे ईमेल सर्व्हिसेस, इंटरनल ईमेल सर्व्हिसेस पुरतं मर्यादित आहे, त्याचा महाडीबीटीशी काही संबंध नाही आहे. आलं, ऐकून घ्या, जे काय आहे ते सांगतो. आणि त्याच्यामुळं महाडीबीटी पूर्णपणे ही अमेझॉन कंपनी, त्यांच्या थ्रू आपण हे चालवलं जातं, अमेझॉन कंपनीला आउटसोर्सिंग केलेलं आहे. त्यामुळे 14 ते 16 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये डीबीटी सर्व्हिसेस आहेत, महाडीबीटी सर्व्हिसेस, त्या बंद नव्हत्या. 1 तास 2 तास काय इंटरनल काय डिफॉल्ट असेल त्याच्यामुळे ते झालेल्या होत्या. आणि तुम्ही त्याच्यात असं म्हटलंय की त्याचं काय पेमेंट बिल बाकी असल्यामुळे त्या 6 दिवस बंद केल्या का? तर त्याचा प्रश्नच येत नाही, कारण जून 2020 ते नोव्हेंबर 2023 या काळातलं पेमेंट त्यांचं जे काय देणं होतं त्या क्लाउड स्टेटसचं ते 16 लाख होतं आणि हे बिल नोव्हेंबर 23 मध्ये अदा करण्यात आलेलं आहे. ते चुकीचं आहे. 2023 सालच्या लक्षवेधीच्या उत्तरात तुम्ही लिहिलेलं आहे की ते बंद होतं आणि ते जरी इंटरनल ईमेलचं कम्युनिकेशन किंवा सर्व्हर असलं तरी तुमचे अधिकारी एकमेकाशी बोलू शकत नव्हते, त्याच्यामुळे डीबीटी सुद्धा झालेली आहे, परिणाम झालेला आहे. हे नाकारता येणार नाही मंत्री महोदय. याची जबाबदारी निश्चित करून तुम्ही चौकशी करणार का? आपण टेक्निकल नाहीये, चौकशी तर करा, तुम्ही चौकशी तर करा. पण आजच आपण ह्या खात्याला आदेश देऊ. आपली जी बैठक होणार आहे त्याच्यामध्ये सबळ पुराव्यानिशी हे 2 दिवस आपला 14 ते 16 ह्या दिवशी नेमकं काय घडलं त्याची सविस्तर अहवाल प्राप्त करून त्याच्यावरती कारवाईचे आदेश देऊ.